वसंत मोरे यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिलेली आहे। त्यांनी मनसेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय। राज ठाकरे यांच्या फोटोला दंडवत करतानाचा फोटो त्यांनी पोस्ट केलाय। साहेब मला माफ करा असं त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलंय। दरम्यान राजीनाम्याआधी त्यांनी एक भावनिक पोस्ट सुद्धा केली होती। यामध्ये एका मर्यादेबाहेर त्रास सहन केल्यानंतर माणूस खूप शांत होतो। आता आपली कुणाकडूनही काहीही अपेक्षा नाही असं त्यांनी म्हटलं होतं। दरम्यान वसंत मोरे यांच्या निवासस्थानाबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी जमली आहे। आणखी एक महत्त्वाची बातमी या संदर्भात आहे। वसंत मोरे थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार आहेत। राजीनाम्यानंतरची भूमिका ते स्पष्ट करतील। वसंत मोरे शरद पवार गटामध्ये जाण्याची दाट शक्यता आहे। काही दिवसांपूर्वीच वसंत मोरे यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती। त्यामुळे आता राजीनाम्यानंतर वसंत मोरे शरद पवार गटामध्ये जाण्याची शक्यता वर्तवली जाते। थोड्याच वेळात त्यांची पत्रकार परिषद होणार आहे आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून वसंत मोरे आपली भूमिका स्पष्ट करतील। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन यांच्याकडून। सचिन, काय अधिकचे अपडेट्स आहेत? थोड्याच वेळात वसंत मोरे पत्रकार परिषद घेणार आहेत, त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत। श्वेता, मनसेचे नेते आणि सलग 3 वेळा पुण्यातून मनसेकडून नगरसेवक म्हणून निवडून आलेले वसंत मोरे यांनी आज अखेर मनसेला रामराम केलाय। गेल्या अनेक दिवसापासून आपण पाहतोय की मनसेचे नेते वसंत मोरे जे आहेत ते मनसेतल्या काही पदाधिकारी आणि मनसेच्या नेत्यावर जे आहेत ते नाराज होते आणि हे नाराज असल्यामुळे साहजिकच याचा नाराजगी त्यांनी आज अखेर त्यांनी बोलून दाखवली नसली तरी एका पोस्टच्या माध्यमातून अखेरचा रामराम जो आहे तो मनसेला केलेला आहे। पुण्यातील मनसे कार्यालयामध्ये जात त्यांनी राज ठाकरे यांच्या फोटोला अभिवादन करत खरं तर त्या ठिकाणी नमस्कार केला आणि त्यानंतर त्या ठिकाणी साष्टांग दंडवत करत साहेब मला माफ करा अशी एक पोस्ट केली आणि त्यानंतर आपण मनसेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि सर्व पदांचा राजीनामा देत असल्याचं जाहीर केलंय। एकूणच आपण पाहतोय की लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही दिवसापूर्वी वसंत मोरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती आणि ती भेट चर्चेत राहिली होती। साहजिकच त्यामुळे वसंत मोरे जे आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटात जाण्याची दाट शक्यता आहे। त्याला कारणेही तसे आहेत, कारण त्यांचा जो प्रभाग आहे, त्यांचा जो हा वार्ड आणि त्यांचा भाग आहे तो खडकवासला मतदारसंघ आणि बारामती लोकसभा आणि खडकवासला विधानसभा, दुसरीकडे हडपसर विधानसभा, शिरूर मतदारसंघ 2 लोकसभेच्या मध्यस्थी आणि बाउंड्रीवर आहेत। त्यामुळे साहजिकच हे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी जे आहेत ते वसंत मोरेसाठी या ठिकाणी एकत्र आलेले आहेत, थांबलेले आहेत। त्यांच्या भूमिकेकडे खरं तर सगळ्यांचं लक्ष आहे। अनेक कार्यकर्ते या ठिकाणी जमा झालेत। वसंत त्या काय भूमिका घेणार याकडे लक्ष आहे? हो, आम्ही पण त्यासाठी सर्वजण उत्सुक आहोत आणि माझ्या मते तात्याने निर्णय घेतला तो योग्यच आहे। कारण की वसंतात्या म्हणलं तर मनसे म्हणलं तर वसंतात्या असं पुण्यामधलं समीकरण होतं। मग पक्षाला याची काही किंमत नसते असं मला वाटतंय आणि तात्या जो निर्णय घेतला असा हा निर्णय आम्हा सर्वांना मान्य असेल। नक्कीच आपण पाहतो की अनेक कार्यकर्ते जे आहेत ते त्यांच्या निवासस्थान आहे या ठिकाणी निवासस्थानाच्या बाहेर आलेले आहेत आणि तात्या जी भूमिका घेतील ते आम्हाला मान्य असेल असे त्यांनी सांगितले। लोकसभा निवडणूक आहेत आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खरं तर मोठ्या संख्येने या ठिकाणी महिला आहेत। सलग 3 वर्ष वसंत मोरे जे आहेत ते या ठिकाणाहून नगरसेवक म्हणून निवडून आले होते आणि आत्ता तात्यांनी मनसे सोडली, महाराष्ट्र नवनिर्माण सोडली, सेना सोडली। काय वाटतंय तुम्हाला? चांगलं वाटतं। तात्यांच्या पाठीशी आम्ही उभे, कुठल्याही पक्षात गेले तरी कुठल्याही पक्षात